ओम सिद्धभैरव नामा. बघा त्यावेळेला महाभारत होतं आणि आजही महाभारत आहे. महाभारत म्हणजे काय, माझं आहे ते माझं आणि त्याचं आहे ते माझं. आणि मग आज पाकिस्तानला काय दिलेलं आहे, त्यांचं राज्य वेगळं दिलेलं आहे. आता काश्मीर हे आपलं आहे, त्यांचा काही संबंध नाही, पण ते काय करतात, दादागिरी करू राहिले. आमचं काश्मीर आहे का, ते नंदनवन आहे ना, तिथं पर्यटक येतात. सफरचंद उत्पन्नाचं साधन आहे ना, फुकट उत्पन्न मिळतंय, मग ते आम्हाला पाहिजे. आणि आज त्या भावनेनं आतापर्यंत ते अनेक अतिरेकी हल्ला करू राहिलेत, लोकांना त्रास देतात. आणि मग तीच त्या वेळेला कोणाची भूमी होती, दुर्योधनाची. त्याच्यापाशी कोण होता, कर्ण, द्रोण. कारण पैशावाले होते ना, मग पैशावाल्याच्या बाजूनं लोक राहतात. आणि त्या कर्णांना एकट्याने काय केलं, अभिमन्यू मारला 6 जणांनी. आणि मग ज्या वेळेला कर्णाचा रथ गुतला आणि तो खाली उतरला, रथ काढायला लागला आणि कृष्णाने सांगितलं आता याला मार. मग कर्ण त्याला काय म्हणायला लागला, अर्जुनाला, आपली नीती काय आहे, मी खाली उतरलेलो, माझ्या त्या शस्त्र नाही आहे. मग कृष्णानं सांगितलं, तू आता ही नीतीच्या गोष्टी शिकवतो. द्रौपदी सभेमध्ये नागवी वडीत नेली, त्यावेळेला तुझी नीती कुठे गेली होती, ती महिला आहे. 6 लोकांनी एक अभिमन्यू मारला, तेव्हा तुमची नीती कुठे गेली होती. लक्षग्रहामध्ये पांडवांना जाळलं, तेव्हा तुमची नीती कुठे गेली होती. आणि मग अर्जुनाने बाण सोडला आणि कर्ण ओढला. म्हणजे सत्याकरता जरी खोटं केलं तरी चालतं. ज्या वेळेला द्रोणनं काय सांगितलं, अश्वत्थामा मेला तर मी लढाई करणार नाही. आणि मग अश्वत्थामा मेला होता कोण, हत्ती. अफवा करून दिली, अश्वत्थामा मेला. आणि मग द्रोणाने कोणाला विचारलं, धर्माला. धर्म म्हणून मी खोटं बोलणार नाही, कृष्ण म्हणून. अरे चांगल्या करता खोटं बोललं तरी चालतं. तसं मग त्यावेळेला तो म्हणा, अश्वत्थामा मेलाय, तो माणूस मेलाय का हत्ती मेलाय काय माहीत नाही. आणि मग आज तो ध्यानास्थ बसला. आणि द्रुपदाचा मुलगा दृष्टद्युम्न, द्रुपद राजाला कोणा मारलं होतं, द्रोणाला मारलं होतं. आणि बापाचा सूड घेण्याकरता तो ध्यानस्थ बसला होता आणि अश्वत्थामानं त्याचं मुंडकं उडून दिलं. बघा, चांगल्या करता खोटं केलं ते तसं हे पाकिस्तान खोटंही, धृतराष्ट्रावाने हरामखोर आहे. आणि पलगामा हल्ल्यामध्ये त्यांनी 27 लोक मारले. म्हणून आज त्यांना आपलं भारत मोदी सरकार धडा देऊ राहिले. आणि आता ते काय म्हणतात, आम्हाला माघार घ्यायची. अरे परत किती खोटं तो खोटंच राहणार आहे. त्याला धडा हा कायमचा द्यायला पाहिजे. जय भैरवनाथ महाराज की जय. आता तुम्ही नुसत्या फुकाट भाकरी खात्या, काही काम करत्या का. जाते कांदे उपकायला, कांदे कुठे आपले त्या कांद्यांमध्ये. मावशीन तुम्ही उपटून घेऊन यायची, म्हणजे मग ते साफ केलं का तिला आपल्याला टाकायला. आहे ना. जेवण केलं का तुम्ही तिघे जणी जा. गंगू त्या पिठाचं गाव नवत नाही का, करून तर पाय ना. मग कसं व्हायला पाहिजे. नाही रे सामा, मग टाक ना परत गडीभर, मग काय ना परत चिकन सामा. त्याला का बिल यायचं का आपल्याला, बारीक चाळणी लावून टाक. एक बरं का भाऊ, त्याचं थोड्याशा एक काय नाही टाक, थोड्याशा लाव चाळणी. काय आपण एवढा खर्च काला केला.
एक 2 डबे हे जेवणाचे डबे आहे ना, त्याच्यात 2 डबे काय नाही टाकत्या. हा हा हा